जेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करूनही धंद्यात अतोनात नुकसान होतं आणि माणूस रस्त्यावर यायची वेळ येते, तेव्हा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज संकट कसं निवारतात याची अगदी अलीकडेच एक सत्य घटना आपण पाहणार आहोत. थेट मुद्द्यावर येऊया, समजून घेऊया हा अंगावर काटा आणणारा अनुभव. नाशिक येथील चेतनने अलीकडेच आपले जमापुंजी एकत्र करून आणि बँकेकडून कर्ज काढून कपड्यांचं एक छोटं दुकान सुरू केलेलं होतं. व्यवसाय हा पूर्णपणे नवीन होता, त्यामुळे सुरुवातीला त्याने खूप कष्ट केलेलं होतं. हळूहळू दुकान बऱ्यापैकी चालू लागलेलं होतं. तशातच एका मोठ्या एजंटने चेतनला गाठलेलं होता. गोड बोलून मोठी ऑर्डर देण्याचं आमिष दाखवलेलं होतं. चेतनने त्या एजंटवर विश्वास ठेवून उधारीवर लाखो रुपयाचा माल त्या एजंटला पाठवलेला होता. पण माल हातातच पडताच तो एजंट रात्रीतून गायब झालेला होता. त्याचा फोनही बंद झालेला होता. त्याने चेतनने पूर्णपणे फसवणूक झालेले होते हे माहिती झालेलं होतं. चेतनवर एका रात्रीत कर्जबाजार होण्याची वेळ आलेली होती. ज्या होलसेल करून चेतनने माल आणलेला होता ते पैशासाठी दुकानावर येऊन बसू लागलेलं होतं. त्यातच बँकेचे थकीत हप्तेही होते. बँकेतले लोकही माझ्या दुकानावर येऊ लागलेलं होतं. समाजात पाक आबरू गेलेलं होतं. दुकान जप्ती होण्याची वेळ आलेलं होतं. मानसिक तणावामुळे चेतनला काय करावे हे सुचतच नव्हते. त्याच्या नैराश्यातून चेतन एक गुरुवारी नाशिकच्या स्वामी समर्थ मठात गेलेलं होतं. त्यांनी स्वामींच्या मूर्तीसमोर फक्त हात जोडलेलं होतं. मनातल्या मनात म्हणाला, स्वामी, मी कोणतीही चोरी केलेली नव्हती. मी प्रामाणिकपणे कष्ट केलेलं होतं. जर माझं दुकान बंद झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल. आता सर्व तुमच्यावर सोपवलेलं आहे. जे काही करायचं आहे ते तुम्हीच करा. आणि मित्रांनो, त्याच्या पुढच्या आठवड्यात एक अनपेक्षित घटना घडलेलं होतं. चेतनच्या दुकानात अनोळखी व्यक्ती आलेलं होतं. ते एका मोठ्या संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी त्याच्या कर्मचाऱ्यासाठी एकाच वेळी हजारो गणवेश म्हणजेच युनिफॉर्म बनवून हवे होते. त्यांनी चेतनचे दुकान पाहिलेलं होतं. त्याला थेट 5 लाख रुपयाची मोठी ऑर्डर दिलेले होतं. 50% ॲडव्हान्स म्हणजे 2.5 लाख रुपये रोख रक्कम देऊन ज्या रकमेची चेतनला तातडीची गरज होती ती रक्कम स्वामी समर्थांनी एका नवीन ग्राहकाच्या रूपाने थेट त्याच्या दुकानात आणून दिलेलं होतं. चेतनने त्या पैशातून आपले कर्जही फेडलेले होतं. दुकान जप्ती होण्यापासून वाचवलेलं होतं. हा अनुभव सांगतो की जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता तेव्हा तुमची फसवणूक झाली तरी स्वामी समर्थ तुमचे नुकसान कधीच होऊ देत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे लाज राखतच असतात. मित्रांनो, हा अनुभव आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका. अशाच सत्य अनुभव पाहण्यासाठी आपल्या पॅटर्न वेगळा चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा. श्री स्वामी समर्थ.